सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक लॉकडाऊन जारी केला आहे। यात शेतीची कामे करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे। मात्र इंधन दरवाढ दररोज होत असल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीची कामे देखील महागली आहे। ग्रामीण भागात पेट्रोल 100.56 रुपये तर डिझेल 90.46 रुपये प्रति लिटर झाल्याने हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीची कामे करताना दिसतो आहे। शेतकऱ्यांकडे मशागतीचा फार कमी वेळ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवनवी संकटे निर्माण होत आहे। सध्या तर केंद्र शासनाने पण आणि महाराष्ट्र शासनाने पण इंधन दरवाढ खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे। आम्ही आज सामान्य शेतकरी आहे आणि जागरूक आहे, शिकलो सवरले आहे, परंतु शेती करणे हा खूप अवघड झालेला आहे। बैलजोड्याचं प्रमाण आपल्या गावामध्ये आता कमी झालेलं आहे आणि ट्रॅक्टरनं शेती करणे कठीण झालं आहे, कारण डिझेलचं प्रमाण डिझेलचे भाव खूप वाढलेले आहे आणि पहिले 600-700 रुपये 800 रुपयानं ट्रॅक्टर एकरावाईज मिळत होता। आता 1000-1200 रुपये द्यावं लागते डिझेल वाढल्यामुळे। त्याच्यातच APMC बंद आणि आम्ही आता शेतकऱ्यांना करायचं काय? घरी असलेला माल त्याला योग्य भाव मिळत नाही आणि APMC बंद। शेतात भाजीपाला आहे, इथून शेतातून माल तालुक्याला नेल्यानंतरही तो विकला जाईल याची शाश्वती नाही, कारण कोरोनामुळे सगळं बाजारपेठ ठप्प आहे। तशातच आम्हाला हा माल आता काढलेला माल आता नेऊन फेकावं लागते, नाहीतर मग एकदम स्वस्त दरात द्यावं लागते। आमचा खर्च पण त्याच्यातून पण निघत नाही। याच्यातच आम्ही एवढं हवालदिल झालो आहे। आता जे पेरणी करावं लागते त्या पेरणीला आमच्याकडे पैसे पण राहत नाही। इतकी भयान परिस्थिती आहे आमच्यावर शेतकऱ्यावर का विचाराचं काम नाही। सरकारकडे आमची मागणी आहे, या पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावं, कारण याच्यावरच सामान्य जीवन अवलंबून आहे आणि खताचे भाव खूप वाढलेले आहे। त्याच्यात पण खूप मोठ्या प्रमाणात कास्तकाराला सबसिडी आहे, कारण कास्तकारच आम्हीच असे लोक आहोत का ज्यामुळे हे देश चालवतो आणि आम्हालाच जर मारायचा प्रयत्न केला तर आम्ही काय करायचं? आमची अशी मागणी आहे का डिझेलचे दरभाव कमी करावं आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन आम्हाला जिवंत तरी ठेवा, निदान आत्महत्येचं प्रमाण तरी कमी होईल आमचं। प्रज्योत पहाडे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।